लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त शहरातला प्रमुख पुतळा हा या ठिकाणचा प्रामुख्याने सारसबागेजवळचा मानला जातो। त्या पुतळ्याला हार अर्पण करण्याच्या प्रमाणे आज शहरामध्ये किमान 1000 मंडळांनी अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी करायची ठरवली आहे। त्यातल्या 20-22 ठिकाणी तर मी जाणारच आहे। त्यामुळे अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो। सर्वसामान्य कामगाराला तुझ्या जीवावर हे जग चालतं आहे, तू काम नाही केलं, शेतकऱ्यांनी काम नाही केलं तर हे जग चालू शकणार नाही, असा त्याच्यामधला आत्मविश्वास जागृत करून त्याच्या मनातला जो न्यूनगंड होता तो संपवण्याचं काम अण्णाभाऊ साठेने केलं। अतिशय चांगले लेखक होते, अतिशय चांगले कवी होते, त्यांची साहित्य निर्मिती तर मोठीच आहे। मी माजी आमदार आमचे दीपक भाऊ आणि मनसेचे माजी नगरसेवक श्री गवळी त्याचं कौतुक करेन। त्यांनी आता गेल्या 2-3 वर्षामध्ये प्रत्येक जयंती पुण्यतिथीला 1 लाख लोकांना मिसळ, 1 लाख लोकांना ताक असा दर्शनाला येणाऱ्या भाविकांची काही व्यवस्था केली। आजही त्यांनी काही हजार लोक मिसळ घेतली, सकाळपासून म्हणजे 7000 झाली, काही हजार लोकांना मिसळ फ्री देण्याचा कार्यक्रम केला आहे। मी त्यांचं अभिनंदन करतो। ॲडिशनली त्यांनी 20,000 पुस्तकं गोळा केली। मिसळ खायची, पाहिजे ते एक पुस्तक भेट म्हणून घेऊन जायचे, असा एक अनोखा उपक्रम केला आहे। राज्य शासनाने सुद्धा या अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या आधी जी घोषणा केली होती आरटीची, जशी बार्टी ही अनुसूचित जातींसाठी आहे, तशी मातंग समाजासाठी बार्टी नावाची एक संशोधन संस्था ही सरकारने घोषित केली, त्याला निधी दिला आणि आता मातंग समाजामधले गरीब जे आहेत त्यांना शिक्षणासाठी, व्यवसायासाठी बार्टीमधून मदत मिळणार। एक 3-4 नावं अशी एकाच वेळेला जोडली गेलेली आहेत आणि भारत सरकार लोकशाहीर साहित्यिक म्हणजे एका बाजूने ते साहित्यिकी होते, त्यांच्या साहित्यातल्या अनेक गोष्टी अनेक शाहिरांनी वापरल्या, असे सगळ्यांचे आदरणीय आणि प्रामुख्याने श्रमिकांना ज्यांनी उठवून बसवलं, आत्मविश्वास जागृत केला, अशा अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार दिला जावा, भारतरत्नाने गौरवित केलं जावं अशी खूप दिवस मागणी आहे। भारत सरकार याचा नक्की विचार करेल। आम्ही सगळेजण, माननीय देवेंद्रजी असतील, माननीय एकनाथजी असतील, माननीय अजयदादा असतील, आम्ही सगळेजण केंद्राशी जोडलेल्या खूप गोष्टींचा पाठपुरावा करतो, त्याचाही पाठपुरावा करतो। देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय अध्यक्षाखाली चर्चा, बऱ्याच बातम्या तुमच्याकडूनच कळतात, तशी तुमच्याकडून कळली आहे, आता व्हेरीफाय करतो। आनंदच आहे, शेवटी माणसाने एक पायरी पुढे जायची असते, वर चढत जायची असते। तसं जर ते राष्ट्रीय अध्यक्ष होणार असेल, राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचे गुण त्यांच्यामध्ये आहेत, त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाने असा विचार केला असला तर आम्हा सगळ्यांच्या दृष्टीने मोठी आनंदाची गोष्ट आहे। ते उद्धवजींना ते फार मोठे आहेत, परंतु संबंध असल्यामुळे वारंवार मी हे म्हणत असतो की अलीकडच्या काळामध्ये खूप त्रागा तुम्ही व्यक्त करतात। माणसाने तेच बोलावं पण नीट बोलावं, तेच बोलावं पण नीट बोललं पाहिजे। तर ऐकणाऱ्याला असं वाटतं की काय लाख मोलाची गोष्ट बोलला, पण माहीत नाही काय असेल, म्हणजे त्यांची कारणं त्यांना माहिती, पण ह्याची एक रिॲक्शन ही नॉट ओन्ली BJP, नॉर्मल मॅनमध्ये पण येणार। कारण देवेंद्रजी 5 वर्ष केवळ मुख्यमंत्री नव्हते, तर प्रत्येक प्रश्नाला उत्तर शोधणारे मुख्यमंत्री असल्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या मनात त्यांच्याबद्दल खूप प्रेम आहे। त्यामुळे हुशार माणूस हा नेहमी तेच बोलतो पण नीट बोलतो। हां, नाही, असं खरं म्हणजे उद्धवजींचा माझा कॉलेज विद्यार्थी मी होतो, मी विद्यार्थी परिषदेत काम करत होते, भारतीय विद्यार्थी सेनेचे, तिथपासून 40-45 वर्षाचा परिचय आहे। असा त्रागा ते कधी करत नव्हते। अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक भाषणामध्ये आग पकड, अहो तेच मुद्दे लोकांनी किती वेळा ऐकावेत की एकनाथजींनी तुम्हाला दगा दिला। आता एकनाथजींनी तुम्हाला दगा दिला,
का तुम्ही अन्याय करत होतात त्याच्यामधून स्वतःची वाट स्वतः एकनाथजींनी शोधली. हा सर्वसामान्य माणसाला माहिती आहे ना की तुम्ही त्यांचा आत्मा हिंदुत्व नावाचा तो दाबत होता. आणि प्रामुख्याने पालघरजवळ आदिवासी भागामध्ये जेव्हा साधूंचं शिरकाण झालं तो टर्निंग पॉईंट आहे की ज्यावेळेला एकनाथजींना असं म्हटलं अरे बाबा तुम्ही करता करता काय करतात बाबा. आणि त्यामुळे त्यांनी अन्याय केला का तुम्ही अन्याय केला हे जग ठरवेल. पण किती वेळा त्यांनी अन्याय केला त्यांनी फसवलं होतं किती वेळा म्हणणार. बाकी विषय आहेत ना विकासाचे. तुम्ही काही नवीन योजना मांडा किंवा आमचं सरकार आलं तर मी हे करणार आहे ते करणार आहे. त्यामुळे एक मित्र या नात्याने ही अशी ह्यांची काय म्हणूया आग पकड का चालली आहे माझ्यासारख्या म्हणायला प्रश्न पडतो. सुजय विखे पाटील विधानसभा लढवणार अशी चर्चा आहे. राहुरी किंवा संगमनेरमधून त्यांना विधानसभेचं तिकीट दिलं जाणार. नाही आमच्याकडे तो माणूस जास्तीत जास्त इच्छा व्यक्त करतो. आता सुजय विखेंचं माहीत नाही. निर्णय पक्षाने करायचा असतो. पक्ष निर्णय करेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.